हे सगळं कसं कसं घडत गेलं याची कारणं जर पाहिली तर सगळ्यात मोठं कारण हे होतं की कुठेतरी तिचा जो तो हिमनद आहे जिथून तिला पाणी मिळत होतं त्याचा तिचा संपर्क तुटला भूगर्भातल्या हालचालींमुळे अर्थात. आणि त्यामुळे तिला जे मिळणारं पाणी होतं, पण यामुळे काय झालं तर ते बारमाही जे तिचं रूप होतं ते बदललं आणि ती काही काळ वाहू लागली, काही काळ कोरडी, जशा आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच नद्या आहेत तशा प्रकारचं तिचं रूप झालं. पण त्यानंतर तिला सहाय्य करणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या एकेका नदीनं तिची साथ सोडायला सुरुवात केली आणि दृषद्वती नावाची नदी. ही दृषद्वती म्हणजे कोण तर यमुनेचा पूर्वजन्म म्हणजे दृषद्वती. ही दृषद्वती नदी आज यमुनोत्री आहे तिथूनच तिचा उगम आहे आणि ती तिथून सरस्वतीच्या दिशेने म्हणजे पश्चिमेच्या दिशेने वळून सरस्वतीला मिळत होती. तिने आपला मार्ग बदलला म्हणजे एक प्रकारे आपण पाहिलं तर नैऋत्येकडे वाहणारी ती आग्नेय दिशेला वाहून गंगेला मिळू लागली. ती यमुना दृषद्वतीचं मिळणारं सहाय्य संपलं. सोम नदी सुद्धा जो सरस्वतीचाच पूर्वीचा एक प्रवाह ती सुद्धा अशाच प्रकारे आग्नेय वाहिनी झाली. यमुनेच्या दिशेला गेली ती यमुनेलाच मिळाली. आणि त्यानंतर आता हे जे एक सिंधू तंत्र आहे, सिंधू नदी तंत्र, सिंधू आणि तिच्या सहाय्यक नद्या, एक फार मोठं प्रकरण आहे. सिंधू नदी आपल्याला ठेवता आहे की ज्या ज्या उपनद्या आहेत झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज, ज्यांची वैदिक नावं जर आपण पाहिली तर वितस्ता, असिकनी, परुष्णी, विपाशा आणि शतुद्री किंवा शतद्रू या नद्या, असं म्हटलं जातं किंवा असं सिद्ध सुद्धा झालंय की या सगळ्या नद्या पूर्वी सिंधू सहित तिच्या सगळ्या त्या 5 उपनद्या ह्या सरस्वतीला मिळत होत्या. अर्थात सिंधू आणि झेलम, चिनाब, रावी, बियास या सगळ्या नद्या आधीच दुसऱ्या दिशेला वळलेल्या होत्या. पण शतद्रू, सतलज ही जी सरस्वतीला मिळत होती ती सुद्धा कालांतरानं दृषद्वती सारखी ती दृषद्वती इकडे गंगेला जाऊन मिळाली आणि ही सतलज सिंधूला जाऊन मिळाली. म्हणजे 2 मोठ्या नद्यांचं सहाय्य जे सरस्वतीला मिळत होतं ते कमी झालं. त्यानंतर आता थोडंसं काळाच्या जरा आणखीन भूतकाळात जायचं झालं तर एक अवस्थांतर जी सरस्वती नदीमध्ये आली ती जर पाहायची झाली तर 10 ते 15 लाख वर्षांपूर्वी त्या काळात हिमालयाची वाढ मोठी झपाट्यानं झाली. आपल्याला ठाऊक असेल हिमालय हा जगातला एकमेव पर्वत आहे ज्याची वाढ या सगळ्या गोष्टी चालू आहेत, तो सजीव आहे एका अर्थी. तर त्या 10 लाख वर्षांपूर्वी हिमालयाची पुष्कळ वाढ झाली. तर हिमनदांमध्ये सगळा हिम तो साठला. त्यानंतर साधारणपणे 12,500 ते 10,500 वर्ष या 2,000 वर्षांच्या काळामध्ये हिमयुग 2 येऊन गेले युरोपामध्ये. त्याला जे ओल्डर आणि यंगर असे 2 त्याचे भाग आहेत. त्या हिमयुगांच्या काळामध्ये नद्या गोठल्या त्या सरस्वती वगैरे सगळ्या ज्या होत्या आणि मग त्यानंतर हळूहळू 3 ते 5 ते 7,000 वर्षांपूर्वी त्या काळात मग तापमान परत वाढायला लागलं आणि त्या नद्या परत प्रवाहित झाल्या, गोठलेल्या नद्या प्रवाहित झाल्या. वेदांकडे जर ऐतिह्य दृष्टीनं पाहायचं झालं तर एका अर्थी वृत्राच्या तावडीतून इंद्रानं नद्यांची मुक्तता केली हे जे म्हटलं जातं. संशोधकांच्या मते हे जे झालेलं होतं हिमयुगाच्या काळामध्ये नद्या गोठलेल्या होत्या आणि त्या ऋषींनी परत त्या मुक्त झालेल्या पाहिल्या, तिथं ती कल्पना केलेली आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे. आणि मग जेव्हा तापमान वाढत गेलं तसतसं पर्जन्यमान घटू लागलं. मुख्यतः शिवालिक टेकड्यांमध्ये तिथलं पर्जन्यमान घटलं आणि त्या घटलेल्या पर्जन्यमानामुळे मग ती 12 महिने सरस्वती वाहणं शक्य नव्हतं. हे सगळं झालं. यासोबत आणखीन एक गोष्ट घडली. सरस्वतीच्या काठावर वस्ती करणारे जे लोक आहेत त्यांनी तिथून स्थलांतर करायला सुरुवात केली आणि मग हळूहळू ते सिंधू नदीच्या दिशेने गेले. आणि एक प्रकारे आपण पाहिलं तर जी संस्कृती सिंधू नदीच्या तीरावर आहे तिचा आणि सरस्वतीचा अस्तकाळ जवळपास एकच आहे.
आणि हे सगळे लोक ते सरस्वतीच्या काठावरून दुसऱ्या ठिकाणी गेले. दुसऱ्या ठिकाणी जाऊन सुद्धा ते सरस्वतीला कसे विसरले नाहीत. त्याचं एक उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानमध्ये हरकवैती नावाची नदी. या लोकांनी तिथे जाऊन त्या नदीला सरस्वतीचं नाव ठेवावं. आणि या सगळ्या स्थलांतरांसोबतच आता आणखीन एक गोष्ट पहा, गमतीच्या काही गोष्टी आहेत. मला जशा त्या लक्षात येतं तसं सांगतोय मी. हरकवैतीवरून मला हे आठवलं हे प्रकरण. सरस्वती हे जे नाव आहे आपण पाहिलं, सरस्वतीची रूपं पाहिली आपण, की कशी ती सुरुवातीला पूर्ण वेळ वाहणारी एक नदी दुथडी भरून, आणि त्यानंतर कशी ती नंतर हळूहळू सरोवरांच्या रूपामध्ये ती परिवर्तित झाली. मग असं म्हणलं जातं की सर म्हणजे सरोवर, सरोवरांची नदी म्हणून सरस्वती असं तिचं नाव आहे, असं सुद्धा सांगितलं गेलं. असं संशोधनामध्ये सुद्धा लिहिलं गेलं संशोधकांकडून. पण इथं जे वेदांचा अभ्यास करणारे त्या लोकांनी महत्वाचा मुद्दा हा मांडला की असं नाही, हे थोडंसं उलट होत आहे. सरोवरांची नदी म्हणून सरस्वती नाहीये, सरस्वतीच्या नावावरून त्या सरोवराला सरोवर हे नाव पडलं. हे कसं? कारण गंमत आहे, सरोवरांची नदी ही ती नंतरच्या काळात जर झाली असेल, वेदांच्या काळात जर तिच्यापासून आपलं रक्षण व्हावं असं ऋषींना वाटतं, एवढी ती भयंकर असेल, वाहणारी असेल, तर तिला त्यावेळी साचलेल्या पाण्याची नदी म्हणून सरस्वती ऋषी का म्हणतील? तिला सरस्वती हे नाव मिळालं. इथं आता झालं असं की रूढार्थ त्याचा जरी असा असला की सरोवर म्हणजे साचलेलं पाणी, सर शब्दाचा तो अर्थ असला तरी वेदांमध्ये प्रयुक्त झालेले शब्द धात्वार्थ त्याचा जर पाहिला तर ही समस्या राहत नाही. की सरती, प्रवहती येते, हा त्याचा त्या सर शब्दाचा जर अर्थ असेल तर त्याची प्रवाह जिला आहे अशी नदी म्हणजे सरस्वती नदी. आणि प्रवाह असणारी नदी एक प्रकारे थांबली, साचलेल्या पाण्यात ती रूपांतरित झाली. ते सरस्वतीचे साचलेले प्रवाह आहेत म्हणून ते सर आहे, म्हणून ती सरोवर आहे. ती सरोवर आहेत म्हणून सरस्वती तशी असं म्हणण्याचं कारण नाही. आणि मग आणखीन एक त्या सरस्वती नावाची गंमत अशी झाली, संशोधकांचे बुद्धिभेद किंवा त्यांनी जाणून बुजून करून दिलेले बुद्धिभेद कसे असतात पहा. की पारशी लोकांच्या अवेस्ता या धर्मग्रंथामध्ये हरहवती असा एक उल्लेख, अशा नदीचा उल्लेख आहे. संशोधकांचं म्हणणं की एका संशोधकाचं म्हणणं पाश्चात्य की मग म्हणजे आर्यांचा जो बाहेरून आले, आर्य ह्याच्याकडे आपण येणार आहोत त्या प्रश्नाकडे आर्यांच्या, पण तो जे त्याचे बाहेरून आले असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की ते आर्य जे विराटचे होते तिथल्या त्या हरहवती नदीवरून त्यांनी सरस्वतीचं सरस्वती हे नाव ठेवलं. त्या हरहवतीचं नाव आणि त्याच्या स्मृतीमध्ये त्यांनी इकडे आल्यानंतर हरहवती नाव ठेवलं. आता घोळ कसा झाला, ते हचं स होणं, आपल्या इतिहासातलं ते थचा मा होणं वगैरे माहिती, हे हचं स कसं झालं? मुळात सिद्धांत असा आहे की स च ह झालेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जर आपण हिंदुत्व ग्रंथ पाहिला तर त्यामध्ये सुरुवातीला त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. सप्त सिंधूंचा प्रदेश तो आहे हप्त हिंदू. आणि सिंधू वरून कसा हिंदू शब्द तयार झाला? कारण हिंदू शब्दच मुळात कुठून आणलाय तुम्ही असं म्हणणारे लोक होते ना. कुठून हे हिंदू, काय हिंदू म्हणजे काय, कुठं आलेलं आहे, कुठं दाखवा आम्हाला. आलेलं आहे सिंधू, हिंदू कुठे? मग हा हिंदू शब्द आणला कुठून असं म्हणणारे लोक. मग सावरकरांनी ते सगळं समजावून सांगितलं ते कसं त्या स चा उच्चार ह झाला आणि याला ऐतिहासिक आधार आहे. मग जर स चा ह होतो हे सगळीकडे जगन्मान्य असताना ह च स झालं हे कोणीतरी म्हणतं, ते आपण कसं मान्य करणार? पण दुर्दैव असं की मागचं पुढचं काही माहीत नसल्यामुळं आणि हिंदुत्व पुस्तक पाहिल्यानंतर ते मुळात वाचणार कोण आणि किती, त्यामुळे या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटायला लागतात. पण ते सरस्वतीवरून हरहवती झालेलं आहे. आणखी एक गोष्ट की सिंधू माता असं एक विशेषण वापरलं गेलं सरस्वतीला. याच्यातही तसाच एक गोड की आता सिंधू माता हे विशेषण वापरलेलं आहे. म्हणजे माता म्हणजे आता अपत्यापेक्षा माता श्रेष्ठ आहे. मग सिंधू माता या अर्थानं सिंधूपेक्षा श्रेष्ठ असलेली नदी ती सरस्वती असा त्याचा सरळ अर्थ लावला तर. पण इथं परत आता संस्कृतचं व्याकरण की मग तो तत्पुरुष आहे का बहुरी आहे. सिंधू माता म्हणजे सिंधूची माता
की सिंधू आहे माताजीची, असं ती मोठी गंमत आहे संस्कृतमध्ये की अहंचत पंच राजेंद्र लोकनाथा उभा होती बहुविहीरन राजन षष्ठी तत्पुरुषो भवा. एक भिकारी राजाला म्हणतो तू पण लोकनाथ आहेस आणि मी पण लोकनाथ आहे. कसं? लोक आहेत नाथ ज्याचे असा मी आणि लोकांचा नाथ असा तू, दोघही लोकनाथ. मग सिंधू माता या विशेषणाबद्दल असंच एक ही गोष्ट घडली आणि तिथं पाश्चात्यच तो पण संशोधक आहे आणि त्याचं असं म्हणणं की त्या स्वरावरून असं म्हटलं जातं. माझा त्याचा अभ्यास नाहीये, पण त्या स्वरामुळं तो बहुव्रीही तिथं केला पाहिजे. पण मग आपण भाष्य पाहतो, आपण प्रमाण आपल्या ऋषींना म्हणतो, आपल्या सायणाचार्यांनी असो किंवा वेदावर आपले सगळे आयुष्य ज्यांनी वेदांचं संशोधन करण्यात घालवले त्यांनी काय देऊन ठेवलंय, त्यांनी तत्पुरुष समाज केले. मग प्रमाण आपण त्याला मानतो, म्हणून ती सिंधू माता या अर्थाने. आता यामध्ये उद्देश काय असू शकतो याची कल्पना करावी आपण, किंवा प्रत्येक वेळी असंही नसतं, दोन्ही बाजू आहेत की कुठेतरी भारताला एक खालचा दर्जा मिळावा, भारताची संस्कृती फार पुरातन नाहीये हेच सिद्ध करावं, किंवा कुठेतरी असा प्रत्येक वेळेस उद्देश कदाचित नसेल सुद्धा, पण एक भ्रम तर तो झालेलाच होता आणि त्या भ्रमाचं निराकरण सुद्धा केलं गेलं. सुदैव असं आपल्या देशाचं की असे लोक प्रत्येक वेळ आपल्याला मिळाले जे प्रत्येक भ्रमाचं तो निराकरण करत राहतील. पण आता बाकीच्या लोकांपर्यंत काय, या सगळ्या संशोधकांमधल्या गोष्टी आहेत, बाकीच्या लोकांपर्यंत हे भ्रमही नाहीत आणि काहीच नाही. सरस्वती का हरवती, आम्हाला सरस्वतीच जर माहित नसेल हरवती कुठली कोण, पण हे जास्त धोकादायक आहे. कारण कानावर जर सरस्वतीची महती नसेल आधी आणि एक प्रकारे भावनिक तुझ्याशी तेवढे आपण जोडल्या गेलो नसू तर मग या सगळ्या गोष्टी लवकर आपल्या मनावर बिंबवल्या जाऊ शकतात. आणि कशा प्रकारे भावनिकदृष्ट्या आपण जोडले गेलो असलो पाहिजे, किंवा काय आपल्या मनामध्ये झालं पाहिजे. आता स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण झाल्यामुळं आपण जर आठवा 1951 आणि अभिनव भारत सांगाता समारंभ आणि त्यातलं सावरकरांचं भाषण आणि त्यातलं सिंधू सूक्त, की सगळी तीर्थ सगळी आमच्या देशातली स्वतंत्र झाली, पण सिंधू कुठे? सिंधूला आम्ही विसरू? जोवर एकही हिंदू जिवंत आहे तोपर्यंत तो सिंधूला विसरणं शक्य. सिंधू वाचून हिंदू, प्राणा वाचून कुडी, अर्था वाचून शब्द. आणि ही तगमग का निर्माण झाली आज आपल्याला हे वाटत नाही, कळत नाही, किंवा मुळात सिंधू नदी भारतात आहे काय, पाकिस्तानमध्ये आहे काय, पाकिस्तान आहे काय, भारत आहे, या सगळ्या गोष्टी कुठून निर्माण होतात ते मला सांगायचंय. मला त्या दुसऱ्या विषयामध्ये जायचं नाहीये, पण सिंधूशी भावनिक जी नातं निर्माण झालेलं होतं सावरकरांचं, आणि आज सरस्वतीच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. ती सरस्वती जर ती आज भौतिक रूपात नसेल तर आपल्याला त्याचं दुःख का होत नाही. आणि या सरस्वतीचं महत्व आणखी एका गोष्टीमुळं, आता आपण समारोपाकडे येतोय, की सरस्वतीच्या काठावरची संस्कृती, शेवटी सरस्वतीने आपल्याला दिलं काय, इकडं आपण येऊ. 1921-22 च्या काळामध्ये जगामध्ये इतिहासाचे इतिहासाने वळण घेतलं आणि हडप्पा मोहनजोदडो जेव्हा सापडलं आणि एक नवी संस्कृती, एक म्हणजे जुन्या काळात असलेली एक अशी संस्कृती जी आपल्याला माहित नाहीये ती उजेडात यायला लागली. हडप्पा मोहनजोदडोच्या मागोमाग लोथल, धोलविरा, कालीबंगा हे सगळं सापडलं. नगरच्या नगर सापडली, त्या नगरामध्ये वेगवेगळ्या वस्तू सापडल्या आणि त्यानंतर पुढचे 20 ते 2000 ह्या 80 वर्षांच्या काळात अगदी उत्तरेला जम्मू पासून ते दक्षिणेला गुजरात पर्यंत, इकडं पश्चिमेला अफगाणिस्तान पासून ते पूर्वेला उत्तर प्रदेश पर्यंत हा जो भारतीय उपखंडाचा सगळा वायव्य भाग आहे, त्या वायव्य भागाच्या अक्षरशः 15 लाख चौरस किलोमीटर एवढ्या प्रदेशामध्ये जी 80 वर्षांच्या काळात संशोधन झाली, त्यात 2600 प्राचीन स्थळं शोधली गेली. आणि ह्याच्या पुढची गोष्ट सांगतो, जेवढी स्थळं ही सिंधूच्या काठावर सापडली त्याच्यापेक्षा तिप्पट ते चौपट ही प्राचीन स्थळं सरस्वतीच्या काठावर सापडली.
मग आता मला आठवतं हडप्पा मोहनजोदडोवरचा जो अभ्यास आमचा होता शाळेच्या पुस्तकातला, आणि सिंधू सभ्यता फक्त ज्याला म्हटलं गेलं होतं, म्हणजे शक्य तितकं पलीकडं ढकलणं त्या संस्कृतीला किंवा आर्यांना. ती सरस्वतीचं नाव कुठेही आलेलं नाहीये पाठ्यपुस्तकांमध्ये अजूनही. ती सिंधू सरस्वती सभ्यता असं अभ्यासक आता तिला म्हणतात, जिला वास्तविक मी तर म्हणतो सरस्वती सिंधू सभ्यता असं म्हटलं गेलं पाहिजे. आधी ते सरस्वतीच्या काठावर होते. आता जेव्हा ही सभ्यता उजेडात आली तेव्हा मग असं म्हणायला लागले सगळे. कारण आता जेव्हा ते सगळे नगर सापडली, हे सगळं सापडलं, अक्षरशः स्नानगृह सापडली, यज्ञवेदी सापडल्या, यज्ञोपवीत धारण करणारे त्या मूर्ती सापडल्या, ती सापडलेली नृत्यांगना, तिच्या अंगावरचे सगळे ते अलंकार आणि आपल्या संस्कृत काव्यांमधले सगळे अलंकारांची वर्णनं, आणि नववधूची सापडलेली मूर्ती, अक्षरशः म्हणजे भांगात कुंकू लावण्याची परंपरा सुद्धा त्या काळापासून होती. हे सुद्धा जेव्हा लोकांना कळायला लागलं, नमस्कार मुद्रेमधल्या मूर्ती सापडल्या, त्यावरून योगासनांचा वगैरे हा सगळा या संस्कृतीचा आपला किती जुना तो सगळा अभ्यास होता हे सुद्धा सापडायला लागलं. आणि हे झालं सगळं सांस्कृतिक. त्यासोबत बाजारहाट सापडले, सांडपाण्याची व्यवस्था जी आज सुद्धा तशी नसेल तशी त्या काळात होती, काटकोनात मिळणारे रस्ते, विटा घर बांधण्याच्या किंवा रथांच्या प्रतिकृती सारथ्यासहित, किंवा सिंचन व्यवस्था, लोथल या ठिकाणी तर सिंचन व्यवस्था सुद्धा कशी होती सापडलं. म्हणजे महाभारत काय फक्त नंतर कोणीतरी त्यात घातलं किंवा काहीतरी आपल्या गप्पा मारल्यात असं नाही. ते युधिष्ठिराला आणि नारदांचा जो संवाद येतात, सिंचन व्यवस्थेबद्दल जे सगळं आलेले प्रश्न विचारलेले, ते काय गप्पा नाही येत नुसत्या. ते प्रत्यक्ष कसं होतं त्याचं प्रात्यक्षिक त्या लोथलमध्ये सापडलं, त्या कालीबंगामध्ये सापडलं, त्या हडप्पा मोहेंजोदडोमध्ये सापडलं, धोलगिरामध्ये ते सापडलं, नौकांची चित्र असलेल्या मुद्रा सापडल्या. आणि जेव्हा हे सगळं यायला लागलं बाहेर, तेव्हा आणखीन एक गोष्ट जाणून बुजून पुढे आणायला लागले काही जण, की आर्य संस्कृती, मग मुळात तिथं द्रविड लोक होते आणि आर्यांनी त्यांच्यावर आक्रमण करून हडप्पा मोहनजोदडो सगळं ताब्यात घेतलं आणि तिथं मग त्यांनी आपली संस्कृती बसवली. कारण ही संस्कृती जर आर्यांची असेल आणि आर्य जर तिथले आहेत असं म्हटलं तर परत त्यांचं आक्रमण तो सिद्धांत अमान्य करावा लागेल. मग त्यासाठी काय म्हणा, तर ही संस्कृती मुळात ह्या लोकांची होती, मग ते लोक तिकडून इथं आले, त्यांनी यांच्यावर आक्रमण केली, मग मुद्रा पाडल्या, मग सगळ्या गोष्टी केल्या, घरं बांधली, सगळं केलं. आणि गंमत म्हणजे त्या आर्यांच्या किंवा द्रविडांच्या कोणाच्याच ग्रंथामध्ये कुठल्याही जुन्या वाङ्मयामध्ये कुठेही आक्रमणाचा एवढा पण उल्लेख नाही. पण हे झालं. यानंतर प्रयत्न काय झाला की बरं ठीक आहे, आर्यांचं आक्रमण नसेल तर मग आक्रमण नाही झालं, अभिगमन झालं. मग शब्द बदलले, थोडा सॉफ्टनेस त्याच्यामध्ये आला. पण त्याने फरक काय पडतो, तर तिकडून इकडं आले असंच तुम्ही म्हणताय. आणि कारण काय, तर तिकडं त्यांच्या सगळ्या गोष्टी सापडल्या, तिकडं सुद्धा त्यांचे अवशेष सापडले, जगभरामध्ये सगळीकडे या संस्कृतीचे अवशेष सापडले, म्हणून ते तिकडून आले. अरे ते तिकडून आले हे म्हणणं जितकं सुचतं लवकर, हे का नाही सुचत की हे तिकडे गेले असते. कृणवंत विश्वमार्यम कशासाठी म्हटलं, हे सगळे जगभर फिरत होते ना, आणि ते 10,000 वर्षांपूर्वी फिरत होते. पण मुळात आर्य शब्द काय, की आर्य विशिष्ट जनजाती आहे, यावरून आपण सगळीकडे आर्य शब्द जो वापरलाय तो पाहू ना. गीतेमध्ये आलाय, अनार्य दुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. भगवान श्रीकृष्ण म्हणतात असं अनार्यासारखं वर्तन करू नको. भागवतामध्ये परीक्षित जेव्हा त्या मुलींचा अपमान करतो, त्यांच्या गळ्यामध्ये साप अडकवतो, तेव्हा तो म्हणतो अहो मया नीच मनारेवत कृतम निरागसे ब्रह्मणे गूढ तेजस. हे काय अनार्यासारखं वर्तन केलं. आर्य सत्य आपल्याला माहिती आहे. आर्य हा शब्द प्रत्येक ठिकाणी ज्या प्रकारे वागलाय ते शाकुंतलमध्ये आलंय. आर्य म्हणजे काय, तर पशुत्वाकडून मनुष्यत्वाला ईश्वरत्वाकडे नेणारी एक संस्कृती, एक विचार, हा मुळात तो विचार. फार बोलायला आपल्याकडे फार वेळ नाहीये, पण मग हे सुद्धा जेव्हा झालं तेव्हा आणखी एक शेवटचा प्रयत्न केला गेला की मग ही हडप्पन संस्कृती वेगळी आहे आणि मग दोघे तिथलेच होते, ठीक आहे, पण या दोन वेगळ्या संस्कृती आहेत. हडप्पा वेगळं आणि आर्य वेगळे, तुमचे वेद रचणारे वेगळे आणि हे जे नगर बांधणारे आहेत ते वेगळे. कारण काय, ज्यांनी वेद दिले त्यांनी वेदामध्ये कुठं सांगितलं घर कसं बांधावं आणि ते सगळं काठकोणात सगळं कुठं सांगितलंय, किंवा मग हडप्पामध्ये कुठे तुमच्या वेदांच्या प्रती सापडल्या.
आता श्रुती कशासाठी वेदाला म्हणतात हे पण यांना सांगावं लागणार की वेद ते लिहिले गेले किंवा मुळात ती श्रुती परंपरा आहे, ती ऐकून पाठ करण्याच्या गोष्टी. आणि साधा युक्तिवाद आहे, काही त्याच्यासाठी विद्वत्तेची गरज नाही. की जे लोक वेदामधली सुप्त असतात त्याला घर बांधायचं कळत नाही, किंवा जे घरं इतकी सुंदर बांधतात त्यांच्याकडे बाजार आहे, सगळ्या सांस्कृतिक गोष्टी आहेत, त्यांच्याकडे साहित्य नसेल. डेव्हिड फावली सारख्या लोकांनी ह्या गोष्टी सांगाव्यात आमच्या लोकांना. हे असं कसं म्हणता तुम्ही, त्यांच्याकडे ते असणारच. म्हणून शेवटी सिद्ध काय होतं तर ही एक अशी संस्कृती, आणि मुळात आपला जो विषय आहे ती जिच्या पाण्यावर पोचली संस्कृती ती सरस्वती नदी. आणि एवढ्या मोठ्या संस्कृतीची जन्मदात्री असलेली सरस्वती अशा प्रकारे विस्मृतीत जाणं, कुठेतरी कृतज्ञतेचा दोष आपल्यावर येतो. म्हणून या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे. आणि मला वाटतं आज आपण गंगा लहरीचा पाठ केला. मला जेव्हा हे कळलं की गंगा लहरीच्या संकल्पनेवर हा कार्यक्रम आहे आणि त्याचा पाठ होतो इथं, हे पण खूप दुर्मिळ आहे की एका स्तोत्राचा, संस्कृत स्तोत्राचा इतका सुंदर, इतक्या जणांनी पाठ होणं. आपल्या सर्वांचं एकदा आपण अभिनंदन करतो. ही गोष्ट नाही पाहायला मिळाली. मग जर गंगा लहरी हा आपली ही संकल्पना असेल तर मला असं वाटलं होतं की सरस्वती लहरी नावाचं एखादं काव्य असेल किंवा असायला पाहिजे. पण ती नदीच नाही आहे अस्तित्वात, लोकांना त्याबद्दल माहितीच नाही आहे. आणि स्तोत्र यासाठी म्हणजे एक कवी असल्यामुळं काव्य स्वतःचं वगैरे वाचून टाकण्याची इच्छा प्रत्येक कवीला असतेच. पण मुद्दा हा आहे की सरस्वतीची फक्त भौतिक माहिती आपल्याला, हे सगळं मी जे काही बोललो ना ते सगळं आपल्याला इंटरनेटवर मिळतं, हे सगळं कुठल्या पुस्तकात आपल्याला मिळतं. त्यासाठी मी सांगायला पाहिजे असं काही नाही. पण मनामध्ये भावनेच्या रूपामध्ये जी सरस्वती, आज आपण विदर्भात इतक्या सगळ्या उष्णतेमध्ये आणि अक्षरशः घामाच्या धारा येत असताना गंगेचे तुषार अनुभवले, त्या संस्कृत भाषेचं सामर्थ्य, त्याच्या स्तोत्र वाङ्मयाचं सामर्थ्य, की त्यांची प्रतिभा आहे. आपण खूप तुच्छ आहेत त्यासमोर. पण शेवटी जर भावना एखादी मनामध्ये टिकवायची असेल तर संस्कृतच पाहिजे आणि स्तोत्र वाङ्मयच पाहिजे. त्या दृष्टीनं मी एक प्रयत्न केला की सरस्वती लहरी नावाचं एक काव्य, आणि ठरवून घेणारे अर्थात सरस्वती माताच आहे. आपण संकल्प करून काही होत नाही. आणि ते जे काही थोडंफार मी आता खरं तर उशीर होतोय, पण माझी अशी इच्छा आहे की ते सादर व्हावं. शुभे सर्वाधारे जनजननी वात्सल्य निलये, ऋषीणां मातेति श्रुतिषु नितरां संस्तुतिगते, त्वदीयस्तन्यस्यामृतमयतया सिञ्चितधिया, स्तुताया स्तुत्यायास्तव भवतु तुष्ट्यै स्तुतिर्यम्. इदानीं कालौघात् स्मृतिपथवियुक्ते तदपि ते पदाम्भोजे न्यस्ते खलु विलसतः कालशिरसि, नयद्यप्यत्यत्वं नयनविषया लौकिकतया, अमूर्ता मूर्ता वा भरतभुव आराध्यचैता. तुला मी विसरलेलो नाही होतो. त्वमाद्या त्वं वन्द्या त्वमसुरसुरेड्यासि जननी, त्वमेषानि वाणी त्वमसि जगदीशस्य रमणी, बहिस्था क्षेमार्थं जनवनपशूनाम भयदा, त्वमन्तस्था नित्यं कविपुलसमाराधितपदा, समुद्भूय श्रेण्यां हिमविभवत्यां हिमनदात्, अतिक्राम्य क्षेत्रान् नदनदवतो वन्यविषयान्, दृशद्वत्या सार्धं वहति तव धारा सुधवला, मुदा सश्रद्धानाम् अघनगवरां सन्दहति च. एक आपली आवृत्ती सुद्धा या निमित्तानं होऊन जाईल. वितस्ता सिक्नी च प्रवहति परुष्णी जववती, विपाशेयं ख्याता तदनुगशतदृजलवती, इयं सिन्धुर्वन्द्या सुविदितगतिः पञ्चसरितां, नदी षट्कस्यास्य प्रभुरसिमता सप्तभगिनी, सुधास्वाद्यत्वं त्वामरपुरपौरास्तविनयं, सुनादं गन्धर्वाः प्रविगलितगर्वा निजमपि, सखीति त्वां प्रेम्णा सकलजनमोदास्पदपदां, उमादात् स्वां कान्तिं कमलममलं चापि कमला, सजाड्यं निर्जाड्यं समलममलं साघमनघं, सदैन्यं निर्दैन्यं सचलमनसं निश्चलधियं,
अयं मेयं नास्तीत्यपि न गणयन्तीह पुरुषे विशालन्ते पात्रं तव हृदयनिर्देशकमिव सुबद्धाभिर्वाक्तिस्तुतगुणनिधाने बुधजनैः बुधानां या बुद्धेस्त्वमसि पररूपप्रणयिनि स्मृता हृत्स्थन्तापं शमयसि शमक्षेमनिलये कथं स्नातस्यार्तेस्तव पयसि नाशो न भविता पुरोर्वंशे जाते वनहुतवहे गोत्रकलहे विषण्णान्तश्यान्त्यै विबलबलरामाश्रितपदा श्रुता गीता ध्याता हरसि हृदयग्लानिमखिलां स्तुता दृष्टा स्पृष्टा सुविलयमरिष्टानि नयसि विधात्री भूभूतेर्वनविभवलावण्ययुवती नियन्त्री क्षेमाणां नियतसुखदात्री नयवती हृदन्ते शान्तेति प्रथितमहिमाना हिमवती विधेः कान्ता दान्ता जनवनवसन्तार्थमवती त्वदीये पानीये पयसि निजमालक्ष्यवदनं शुचिर्भूतो भूत्वानुभवति मयङ्गो विमलताम् त्वदीये सान्निध्ये वसतिरपि ते संस्मृतिरपि क्षणार्थं सर्वेषां कलुषितमतेर्निष्कृतिरिति पुरा शम्या प्रासे सुरमुनिसमुत्साहितमनाः निजान्तश्शान्त्यर्थं यदुवरकथागानकृतधीः समाधौ मग्नो भून् मुनिरपि तवाचम्य सलिलम् अनत्वा नत्वातः पठति सुजनो व्यासवचनम् व्यासाने सरस्वतीला शाप दिला होता असं म्हणतात की समाधीमध्ये भंग होतोय म्हणून एका घरतेत भंग होतोय म्हणून तू धरणीच्या आतमधून वाहा पण प्रणादं कुर्वन्त्यास्तुरगगमनायाः कलरवं प्रमादं मत्वा तत् स्वकृतमवधाने विचलनं पुरा पाराशर्यं शिरसि धृतवत्याः कुवचनं धरान्तस्थायाः किं न खलु रमणीयः सुविनयः नदी म्हटल्यावरती खळखळ आवाज करणारच तरी सुद्धा शाप दिला पण हे तिनं स्वीकारला हा तिचा विनय नाही का कदा आता एक आख्यायिका अशी आहे की गंगेसोबत सरस्वतीचं भांडण झालं आणि त्यामुळे तिनं आत्महत्येचा विचार केला म्हणे आणि मग विष्णूंनी तिची समजून घातली की बाई असं करू नको पण तेव्हापासून ती रोडावली ते रोडावली अशी आख्यायिका कदाचित जाह्नव्या कलहविमनस्का निजतनुं विनष्टुं सिद्धा त्वं सपदि हरिणा बोधितमतिः तनुत्यागं हित्वा कथमपि ततोऽद्यापि जननी तनूकृत्यात्मानं प्रवहसि विषण्णेन मनसा शिवाय असंही म्हटलं जातं की ब्रह्मदेवांनी सरस्वतीला वडवाग्नी वाहून नेण्याचं काम दिलं पृथ्वीच्या आतून पण ते त्यांनी तिला का दिलं असावं याच्यावर एक कल्पना अशी की अनन्या त्वन्नारी हृदि परमगोप्यं यदवसि क्षमत्वं तद्दृष्ट्वा ह्यनितरसुसाधारणमहो नियुक्ता त्वन्धात्रा प्रखरवडवाग्नेर्हि वहने तमन्तस्थं कृत्वा धरणिविनिविष्टा प्रवहसि पूर्वी एका पर्वतानं म्हणे सरस्वतीला मागणी घातली पण तो अतिशय उद्दाम होता सरस्वतीचं काही मन त्याच्यावर नव्हतं म्हणून तिनं मग तो वडवाग्नी त्याच्या हातात दिला आणि त्याला भस्मसात केलं अशी पण एक आख्यायिका पुरा शैलः कश्चित् तव वर्णकामो बलनिधिः ययाचे त्वत्पाणिं तव गतिविरोधं च कृतवान् गृहाणे मौ वह्निं त्वमपि तदनासक्तहृदया तमुक्त्वा तं दग्ध्वा विपदमपदान्तां कृतवती कथानां नानात्वं बुधहृदयसम्मोहनमिदं श्रुतं वारं वारं श्रुतिसुखदमात्यन्तिकतरं श्रुतीनां सौन्दर्यं श्रुतिगतमथौदार्यमपि ते द्वयं मातर्मन्ये श्रवणकरणक्षेमकरणम् आता ही आर्यांची विचारशैली कशी आहे इदं विश्वं विष्णुस्त्वितिमतिविशालत्वमनघं नियन्ता वै धर्मो तदनुगतकर्म प्रणयनं तवोत्सङ्गक्रीडा फलमिह परक्षेमनिलयं वरं मातर्मन्येऽभ्युदयमपि निःश्रेयसमपि आणि ती सगळी जी काही हडप्पा म्हणून ती नगर रचना आहे सुबद्धा तंत्रोक्ता नगर रचना नागरिकता मतेः पारं याता विपणनविदां वाक्कृषिविदां कलानां शास्त्राणां मतिरभिमुखी सर्वमपि तत् तवस्तन्यस्याम्ब प्रकटित इवा भाति महिमा त्वदीयस्तन्यस्य प्रवहनमिदानीं पुनरपि मनोवाक्कायेषु प्रकटितमसाधारणतया तदुद्भूतस्फूर्त्या
मनसि तव मूर्त्या निहितया पुनस्यामो विश्वे नयविनयवन्तो विजयिनः. आम्ही पुन्हा तुझं ते स्तन्य आमच्या नसानसातून वाहतंय आणि पुन्हा एकदा आम्ही विश्वविजयी ठरू यात शंका नाही. आता शेवटी आपण ही प्रार्थना करूया की ते सरस्वतीचं पाणी पुन्हा एकदा प्रवाहित हो, त्यासाठी आज प्रयत्न सगळे चालले. स्फुटं लक्षात् वृक्षादनुवहति साक्षात् पय इव क्वचित् रुद्धं शुद्धं क्वचिदनवरुद्धं सुगमनं वरीयं पानीयं परमरमणीयं सुखमयं सरस्वत्या वारि प्रणतसुखकारि प्रवहताम्. विशत्यं भोगाङ्गं परमगदिदं यत्र यमुना प्रयागे यन्मूर्तं हरति तिमिरं पातकयुतं स्मृतं प्रातः काले निहितमथन स्नानपयसि सरस्वत्या वारि प्रणतसुखकारि प्रवहताम्. सुमन्दं सानन्दं सरससुखकन्दं मधुमयं सुराणां सन्तोषं श्रुतिसुखदघोषं रसमयं सुधास्निग्धं मुग्धं परिणतिविदग्धं सुरनुतं सरस्वत्या वारि प्रणतसुखकारि प्रवहताम्. विद्ये वेदैकवेद्ये सदसदविषये देवदैत्यादिवन्द्ये स्तुत्ये संस्तूयमाने स्तुतिपरचरिते स्तोतृवक्त्रादिरूढे मातर्नोपेक्षणीयाश्चरणकमलयोरर्पितात्मान एवं स्वोत्सङ्गे न्यस्तशीर्षा नवभवनितरा भूतये मुक्तये नः. उमाकुमार रचिता भाविकैर्भावभूतये लहरीयं सरस्वत्या मूर्तिरित्यस्तु भाविता. सरस्वत्यै नमः.